पद्मनाभ जोडीला प्रत्यक्ष पद्मनाभ जोडल्या गेलेला आहे. थेट देवाचीच प्राप्ती आहे. भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर संतांची भेट घ्यावंच लागते. नाहीतर देवाचं यथार्थ स्वरूप समजत नाही. देवाला पूर्णत्वाने जाणता येत नाही. जरी आधी देवाची भेट झाली तरी ते विचारतो, महात्म्यांना भेटला का, गुरुकृपा झाली का, त्यांचं दर्शन घेतलेलं आहे का, नाही घेतलं जा माघारी, काही त्याचा उपयोग नाही. त्यासाठी संतांची भेट आधी हवी. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते वाणी. महाराज म्हणतात त्या वचनाला अनुसरून मला संतांची भेट झाली आणि त्या संतांनी काय करून दिले, मला पद्मनाभ रूपी परमात्मा प्राप्त करून दिला. अरे वा महाराज, प्राप्त झालेला परमात्मा आपण ठेवला कुठे? महाराज म्हणतात मी हृदयामध्ये एक पेटी तयार, त्या पेटीमध्ये तो परमात्मा ठेवला. संपुष्ट पोटी त्याला अंतःकरणामध्ये साठवून ठेवलेला आहे, पोटामध्ये साठवून ठेवलेला आहे. मग अंतःकरणामध्ये ठेवलं बाहेरचा, बाहेरचा तोच अंतःकरणातला आहे आणि अंतःकरणातला तोच बाहेर आहे. महाराज म्हणतात साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर दापुटी. कसा साठवला आम्ही माहिती का? साठविला हृदय. वा महाराज म्हणतात हा परमात्मा सामान्य नाही, तो जगताचा ईश आहे. आणि ईश परमात्मा आम्हाला संतांनी प्राप्त करून दिला, आम्हाला संतांनी दाखवला. वा वा वा. मग कुठून आणून दिला का? नाही, म्हणजे आमच्या जवळच तो परमात्मा होता आणि आमचाच परमात्मा आम्हाला दाखवून दिला. हे संतांचं असाधारण धर्म सांगितलं आहे. संतत्व ओळखण्यासाठी त्यांचं किंवा कोणतीही गोष्ट ओळखण्यासाठी प्रत्येक गोष्टीला असाधारण धर्म असतो. त्यालाच लक्षण मानलेलं आहे. असाधारण धर्म हा एक लक्षण. मग कोणता असाधारण धर्म आहे तर हा संतांनी कुठून आणून दिला नाही, आपल्याच ठिकाणी आहे. ती आपल्याला ओळख करून दिली, त्याची जाणीव करून दिली आहे. महाराज म्हणतात आम्हाला तो मिळाला. कसा मिळाला? तो या भावा सापडला. या भावाने सापडलेला आहे संतांच्या योगात. वास्तविक संतांनी देव कुठून आणून दिला नाही, आमच्याकडेच होता पण आम्हाला कळलं नव्हतं ना. हे सांगत असताना ज्ञानोबांनी उदाहरणं दिलेली आहेत. पायपा दूध पवित्र आणि गोड, पाचवी कोटीच्या पदराहाड परीचे अभिरुंदी गोड काय म्हणते का कमळकंड आणि दुर्गती नांदो मोठे जवळीला. हे सांगत असताना देवाच्या परिवरी लोया रुपल्या आगातील सहस्त्रवरी परी का धरित्रीची. हे सांगत असताना भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक उदाहरण सांगितलेलं आहे गाईचं. गाईच्या स्तनाला गोचिड आहे. ते गोचिड गाईच्या स्तनात दूध पित नाही, ते रक्त पितात, नाही तर प्रसंगी उपाशी मरून जातात. पण ते लांबून वासरे येतात आणि त्या स्तनाचं दूध पिऊन तृप्त होऊन जातात. पुढचं उदाहरण दिलेलं आहे कोणाचं? भ्रमर म्हणजे भुंगा. चिखलामध्ये कमळ आहे आणि कमळामध्ये कमळकंद आहे, त्याला मकरंद म्हणलं जातं. ते भ्रमर लांबून येतात आणि कमळामधला मकरंद सेवन करून निघून जातात आणि त्याच कमळाच्या शेजारी बेडके चिखलामध्ये उड्या मारतात. भूक लागली म्हणून काय खावं त्यांनी? महाराज चिखलच खात बसतात. लांबून भोंगे येतात आणि मकरंद सेवन करून जातात. पण त्या बेडकाने एवढं समजत नाही की आपण जिथे करतो तिथं मकरंद आहे. त्या गोष्टींना कळत नाही आपण ज्या स्तनाला चिटकून बसतोय त्या अमृतासारखं तुझं आहे आणि आपण रक्त पितोय लांबून. तशी आपली अवस्था झाली. कोणासारखी? गोचिडासारखी, बेडकासारखी. आपण सगळे त्याच झालो का? कारण आपली अवस्था कशी आहे? ज्ञानोबराय म्हणतात आपल्या जवळच परमात्मा आहे पण तो आपल्याला सापडत नाही, आपल्या लक्षात येत नाही. कारण ते एकच आहे, भ्रांत अवस्थेमध्ये आपण सगळे आहोत. म्हणून माऊली सांगतात काय? तैसा हृदयामध्ये विरामू असता सर्व सुखाचा आरामू भ्रांतासी कामू. विषयावरी आपण विषयासक्त आहोत, आपण भ्रांत अवस्थेमध्ये आहोत. त्यामुळे आपल्याला स्वस्वरूपाची जाणीव होत नाही, परमात्मा लक्षात येत नाही. आणि ही जाणीव करून देण्यासाठी संत महात्म्यांच्या दर्शनाची आवश्यकता आहे, त्यांच्या भेटीची आवश्यकता आहे. महाराज म्हणतात ही भेट मला झाली आणि या संतांनी तो परमात्मा मला मिळवून दिला. ही मोठी फलश्रुती नाही का? संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडीला ज्ञानेश्वर